माउंट एव्हरेस्टची हाईट किती आहे 8848.86 मीटर. ही 2020ला हे शिखर आहे ना, हे चायना आणि नेपाळच्या बॉर्डरवरती आहे. मग त्या लोकांनी काय ठरवलं, आपण याची हाईट काढूया. 2020ला मग याची हाईट काढली आणि हाच ऑफिशियल डेटा अजून पण वापरला जातो 8848. मित्रांनो, नाव माझं स्वरूप आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण मित्रांनो आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे द हिमालयन माउंटन रेंज. म्हणजे हिमालयन माउंटन रेंज काय आहेत, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हिमालय. हिमालय म्हणजे नक्की काय, म्हणजे हिमालयाचे दोन प्रकार असतात हिमालय माउंटन रेंजेसचे. पण त्याच्यामध्ये पहिलावाला बघितला आपण ट्रान्स हिमालय, सेकंडवाला आहे तो म्हणजे फक्त हिमालय. तर हिमालयमध्ये पण 3 प्रकार पडतात. तर आता पहिली गोष्ट आपण हे बघूया की हिमालयाची निर्मिती कशी झाली. तर तुम्हाला माहिती असेल पहिल्या लॉरेशिया, गोंडवाना अशा 2 ठिकाणं होती. वरचावाला पार्ट असतो लॉरेशिया, खालचावाला असतो तो गोंडवाना. आणि इंडिया आधी तुम्हाला माहिती असेल, इंडिया सुरुवातीच्या टाईमला गोंडवानाचा पार्ट असतो, बरोबर का नाही. आणि मग ते वरती हळूहळू जाईल, तिथे वरती युरेशिया असतं, युरेशियाला धडकतं आणि इथे मध्ये एक सी असतो, त्याला म्हणतात टेथिस सी. हां, टेथिस सी असं, म्हणजे ही एक थेरी आहे, म्हणजे अशी कॉन्टिनेंटल ड्रिफ्टच्या त्याच चॅप्टरमध्ये मी बघितलेली. तर आता हे टेथिस सी आहे ना, तर इथल्या ज्या नद्या असतात लॉरेशिया आणि गोंडवानाच्या, त्या या टेथिस सीमध्ये ना पाणी आणून टाकतात. या टेथिस सीमध्ये त्या काय पाणी आणून टाकतात, त्यामुळे मग काय होतं, इथे गाळाचं प्रमाण खूप साठतं. हा, आणि परत आपला इंडियावरती सरकत जातो ना, मग त्यामुळे काय होतं, आता इंडिया आपला जसा वरती जाणार आहे तसा मग हा आता समजा इकडे युरेशिया आहे आणि इकडे आपला इंडिया आहे. मग हा गाळ हळूहळू कसं ते संचयन, म्हणजे असा हळूहळू असा गाळ असं साठणार आहे. आणि त्याला काय वलीय पर्वत निर्माण झाला, म्हणजे काय आपला फोल्डेड माउंटन. आणि ही जी हिमालय आहे, हे हिमालय म्हणजे जगातला सर्वात यंगेस्ट फोल्डेस्ट माउंटन आहे. आणि आता तुम्हाला मी आधी सांगितलं की ॲव्हरेज हाईट ही ट्रान्स हिमालयची हिमालयापेक्षा जास्त आहे. ही किती आहे 6100 मीटर, बरोबर. मग याचं तर ट्रान्स हिमालयमध्ये हायेस्ट पीक नाही आहे, तर ते हायेस्ट पीक आहे म्हणजे आपलं तुम्हाला माहितीच असेल माउंट एव्हरेस्ट. तर माउंट एव्हरेस्ट कशामध्ये, तर माउंट एव्हरेस्ट आहे नेपाळमध्ये. आणि माउंट एव्हरेस्ट हे हिमालय माउंटन रेंजेसमध्येच येतं. हे माउंट एव्हरेस्ट तुम्ही बघताय, तर हे हिमालय माउंटन रेंजेसमध्येच येतं. तर आता आपण त्यांचे पार्ट बघूया की हिमालयाचे 3 पार्ट कोणकोणते पडतात. तर पहिला पार्ट आहे हिमालयाचा तो म्हणजे ग्रेटर हिमालय, पहिलावाला पार्ट. दुसरावाला पार्ट आहे तो लेसर हिमालय. तिसरावाला पार्ट आहे तो म्हणजे आपला तिसरावाला पार्ट म्हणजे आउटर हिमालय किंवा शिवालिक म्हणते त्यांना. तर असे 3 पार्ट असतात, ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय आणि शिवालिक. तर आता ग्रेटर हिमालयबद्दल आपण पहिलं बघूया. ग्रेटर हिमालय, एकच मिनटं मी चांगला कलर चूज करतो. तर आता ग्रेटर हिमालयबद्दल आपण थोडेसे फॅक्ट जाणून घेऊयात. तर ग्रेटर हिमालय आहे ना, ही अखंड अशी रांग आहे आपली, अखंड एका हाईटनुसार एक रांग आहे. याच्यामध्ये सर्वात हायेस्ट पीक घावलं जातं ते म्हणजे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची हाईट किती आहे 8848.86 मीटर. ही 2020ला हे कोणत्या म्हणजे आपलं जे काय म्हणतात आपलं माउंट एव्हरेस्ट आहे, तर हे शिखर आहे ना, हे चायना आणि नेपाळच्या बॉर्डरवरती आहे. मग त्या लोकांनी काय ठरवलं, आपण याची हाईट काढूया. 2020ला मग याची हाईट काढली आणि हाच ऑफिशियल डेटा अजून पण वापरला जातो 8848.86 मीटर. हीच त्याची ॲव्हरेज हाईट आहे. आणि याला आपण आता सगळीजण माउंट एव्हरेस्ट म्हणतात, तर याला नेपाळमध्ये आहे ना सागरमाथा म्हणतात. सागरमाथा नेपाळमध्ये सागरमाथाचा अर्थ काय होतो, म्हणजे गॉडेस ऑफ द स्काय, म्हणजे आसमान की देवी, म्हणजे आकाशातली जी देवी असते ना, तसं तिचं वर्णन म्हणजे नेपाळी लोक समजतात. तर असं आहे काय म्हणतात माउंट एव्हरेस्टबद्दल. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये, आता तुम्हाला हिमालयात जगातील कितव्या नंबरची सर्वात मोठी रांग. तुम्हाला वाटत असेल की आता हिमालय हा आपली जगातील सर्वात मोठी रांग आहे, असं नाही आहे. तर पहिल्या नंबरला येते ती अँडीज कुठे येते, अँडीज येते आपली साऊथ अमेरिकेमध्ये. सेकंडवाली आहे ती म्हणजे आपली रॉकी कुठे येते, साऊथ अमेरिकेच्या वरचा पोर्शन म्हणजे नॉर्थ अमेरिकामध्ये. तिसरीवाली आहे ती ग्रेट डिवायडिंग रेंज. आता तुम्ही म्हणाल हे कुठून आलं, तर ग्रेट डिवायडिंग रेंज ही पण तिसऱ्या नंबरची सर्वात मोठी रांग आहे. ही कुठे आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये ही रांग आहे. तर असं असतं. आणि चौथ्या नंबरची रांग आहे ती म्हणजे आपली हिमालय ही म्हणजे जगातील चौथ्या नंबरची सर्वात मोठी रांग आहे हिमालय, म्हणजे लॉंगेस्ट रांग हिमालय ही जगातील चौथ्या नंबरची आहे. तर हिमालयाची लांबी किती आहे, तर ॲप्रॉक्सिमेटली 2400 किलोमीटर एवढे. आणि अँडीज म्हणजे सर्वात पहिल्यावाल्याची किती आहे, तर 7200. रॉकीची म्हणजे हिमालयाच्या 3 गुणा आहे. 3 गुणा म्हणजे किती झाले 48, बरोबर 48 किलोमीटर, म्हणजे 24 दुणे 48, पण तसं नाही आहे, 2 गुणा आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी. आणि ग्रेट डिवायडिंग रेंजची त्याच्यापेक्षा 700 कमी, म्हणजे 3500 किलोमीटर एवढे ग्रेट डिवायडिंग रेंज हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे त्याची. तर असं असतो सीन. तर आत्तापर्यंत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आता बघूया ग्रेटर हिमालयाजबद्दल. तर आता ही ग्रेटर हिमालयाजमध्ये तुम्हाला मी इथे दाखवतो.
ही वाली जी रांग दिसते ना तुम्हाला, ही बघा इथून स्टार्ट झाले, इथे संपले, तर ही रांग आहे ना, हिला म्हणजे ग्रेटर हिमालय. आणि तुम्हाला मी आधी सांगितलं की हे असं इथं वरती पीक असतं, इथं घाटी असती आणि हा अख्खा असतो तो पोर्शन म्हणजे माउंटन, बरोबर. मग आता हे काय म्हणतात ग्रेटर हिमालय त्याला काय म्हणतात, तर त्याला हिमाद्री म्हणून संबोधतात, हिमाद्री. तर आता हिमाद्री नावाचं तुम्हाला माहिती असेल की एक आपलं रिसर्च स्टेशन पण आहे इंडियाचं, कुठे तर तुम्हाला वरती म्हणजे आर्टिक समुद्रामध्ये माहिती असेल, म्हणजे युरोपातलाच तो म्हणजे आपला कोणता नॉर्वे, म्हणजे नॉर्वे जी कंट्री आहे त्यांचा तिथे एक स्वेललँड म्हणजे स्वेलबर्ड म्हणून आयलँड आहे, तिथं तर हिमाद्रीचं आपलं रिसर्च सेंटर आहे आपल्या इंडियाचं. ही म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की हे कशासाठी असतं तर तिथे ज्या गोष्टी होत्या त्या पाहण्यासाठी, तिथे रिसर्च करण्यासाठी हे हिमाद्री स्टेशन आहे. तर त्या हिमाद्रीचा आणि या हिमाद्रीचा संबंध नाही आहे, पण त्या हिमाद्री म्हणजे हे ग्रेटर हिमालय संबोधलं जातं आपल्या भारतामध्ये. तर हिमाद्री आहे ना, तर हिमाद्रीबद्दल म्हणायला गेलं तर जगातील सर्वात हायेस्ट पीक हे माउंट एव्हरेस्ट. हिमालयातील जे म्हणजे सेकंड हायेस्ट जे शिखर आहे ते आहे ते कांचनजंगा. काय म्हणतात, कांचनगंगा म्हणतात, तर कांचनजंगा हे पण आहे ना आपल्या इंडियामध्ये पडतं. तर हे कुठे आहे, आपल्या म्हणजे सिक्कीम आणि नेपाळच्या बॉर्डरवरती हे तुम्हाला दिसतं, हे कांचनगंगा आणि माउंट एव्हरेस्ट हे कशामध्ये येतं, तर हे आपल्या हिमाद्रीच्या लाईनमध्ये येतं. आणि याच्यामध्ये अजून एक पीक येतं ते म्हणजे नंदादेवी. हे नंदादेवी तुम्हाला माहिती असेल, तर हे पण आहे ना उत्तराखंडमध्ये. तर हे गैरविवादित सर्वात उंच शिखर आहे, म्हणजे सर्वात जास्त डिस्प्युटेड पीक ऑफ द इंडिया म्हणून याला ओळखलं जातं. तर याची हिमाद्रीची ॲव्हरेज हाईट आहे ती 6100 मीटर, आणि ही सर्वात हायेस्ट रेंज असणार आहे, कारण की जेव्हा हे युरेशिया लॉरेशिया जेव्हा टक्करलेलं तेव्हा ही सर्वात हळू छोटी छोटी अशी जाते. ही पहिलीवाली झाली ती ग्रेटर हिमालय, दुसरीवाली झाली ती म्हणजे लेसर हिमालय, तिसरीवाली झाली ती शिवालिक. तर असा असतो फंडा. तर आता आपला सेकंड वाला जो पॉईंट असणार आहे तो म्हणजे आपला पहिला झाला ग्रेटर, दुसरा झाला आता दुसरा चालणार आहे लेसर, आणि तिसरा आहे तो शिवालिक. तर आता आपला जो काय म्हणतात आपला लेसर हिमालय म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल ग्रेटर हिमालय एकदम सरळ लाईनमध्ये तुम्ही इथनं बघताय, अरुणाचल प्रदेशपर्यंत आपला हिथूनपासून स्टार्ट झाला आहे तो म्हणजे सरळ लाईनमध्ये, ज्याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट वगैरे ही शिखर येतात. तर आता जो आपला लेसर हिमालय असणार, लेसर हिमालय तसा नसणार आहे. तर लेसर हिमालयाचे असे छोटे छोटे तुकडे दिसत आहे ना तुम्हाला, हे छोटे छोटे तुकडे, तर हे असे लेसर हिमालयाचे तुकडे पडलेले. तर पहिला आपण त्यांना पॉईंट देऊया, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा अशी नावं दिलेत. तर आता जो पहिला वाला असणार आहे आणि यांच्यामधून जी ही घाटी जाते, तुम्हाला एकच सेकंद दाखवतो. आता ही जी गोष्ट जाते ही इथून जी त्यांच्यामधून जी एक घाटी जाणार आहे, म्हणजे अशा दोन माउंटेन रेंजच्या मधून जे जातं त्याला तर व्हॅली म्हणतो. व्हॅली म्हणजे घाटी, आणि जे वरती असतं त्याला म्हणतात पीक, बरोबर. तर आता जो आपला पहिलावाला जो काय म्हणतात हे असणार आहे आपला काय लेसर हिमालयाचा पार्ट म्हणजे हिमाचलचा पार्ट, यांना हिमाचल म्हणलं जातं. तर त्याला म्हणजे पीर पंजाल. सेकंडवाला असतो त्याला म्हणजे धौलाधर. तिसरावाला असतो तो उत्तराखंडमध्ये असलेला मसुरी तुम्हाला माहिती असेल इथे आहे. तर ते मसुरीच्या नावाने त्याला नावच आहे. म्हणजे लेसर हिमालयाचा म्हणजे एक रांग आहे, असे तुटलेले असे हिमालयाच्या रांग आहेत आपल्या. इथून अशा स्टार्ट होतात ती इथपर्यंत संपतात, असे म्हणजे एक प्रकारे रांग आहेत हिमालयाच्या. तर आता यांच्यातली जी चौथीवाली आहे ती म्हणजे नागटिब्बा, ती पण आहे उत्तराखंडमध्ये. आणि पाचवी ती महाभारत, ती आहे आपली नेपाळमध्ये. तर असं आहे यांचा सीन. आणि याला म्हणजे आता काय म्हणलं जातं हिंदीमध्ये, तर याला बृहद हिमालय म्हणलं जातं. आणि ही जी मधलीवाली गोष्ट आहे तिला म्हटलं जातं काश्मीर घाटी ही कशाच्या बिटवीन आहे, ती म्हणजे आपला ग्रेटर हिमालया आणि लेसर हिमालयाच्या मध्ये जे आहे तिला म्हणलं जातं आपलं काश्मीर घाटी. आणि एवढाच याच्यामध्ये सीन होता. तर काश्मीर व्हॅली ही याच्यामध्ये जाते कोणत्या, म्हणजे आपलं आता तर यांच्यामधलं कोणतं, तर मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं ते म्हणजे पीर पंजाल आणि ग्रेटर हिमालयाच्यामध्ये म्हणजे ही काश्मीर घाट आहे इन डिटेल जर बघायला गेलं तर असं असतं सीन. आता आपला लास्टवाला पॉईंट राहिला आहे तो म्हणजे शिवालिकबद्दल आता म्हणायला गेलं तर शिवालिक ही सर्वात छोटीशी रांग आहे, ज्यांची ॲव्हरेज हाईट ही आपल्या सह्याद्री म्हणजे वेस्टर्न घाट्स एवढे असते, म्हणजे ॲप्रॉक्स 1600 मीटर हे आपल्या सह्याद्रीमधलं हायेस्ट पीक झालं आपलं नॉर्थ सह्याद्रीमधलं. साऊथ सह्याद्रीमध्ये म्हणजे आपलं अनामालाई म्हणून एक काय म्हणतात शिखर आहे आपलं केरळमध्ये. तर ते सर्वात जास्त हायेस्ट पीक झालं आपलं सह्याद्री माउंटेन रेंज म्हणजे वेस्टर्न घाट्समध्ये. तर आपण ते नाही आता बघत आहेत, तर आपण बघतो ते म्हणजे शिवालिक म्हणजे काय. तर शिवालिक आहे ना ही सर्वात यंगेस्ट माउंटेन रेंज, कारण की सर्वात आधी फॉर्म झालेला असणार आहे ग्रेटर हिमालया, परत झाला असणार आहे लेसर हिमालया, परत झाला असणार आहे शिवालिकाची ॲव्हरेज हाईट आहे ती म्हणजे 600 मीटर ते 1500 मीटर. 600 मीटर ते 1500 मीटर. तर आता 600 मीटर ते 1500 मीटर, 600 मीटर आहे ना ही आपल्या ईस्टर्न घाट्स म्हणजे जे
पूर्वी घाट म्हणतात ना त्यांना, तर ईस्टर्न घाटची ॲव्हरेज हाईट ही 1600 मीटर आणि त्यांची डबल म्हणजे 1200 मीटर ही ॲव्हरेज हाईट असते आपल्या वेस्टर्न घाट्सची. वेस्टर्न घाट्स आणि ईस्टर्न घाट्सचा आपण इथे आता काही संबंध नाही लावणार, तर आपल्याला फक्त पाहायचं आहे ती म्हणजे गोष्ट शिवालिक. शिवालिक ही जगातील सर्वात यंगेस्ट माउंटन रेंज आहे. तर आता ही मोस्टली कुठे भेटली जाते, तर ती भेटली जाते आपल्या यांच्यामध्ये. शिवालिक ही यांच्यामध्ये भेटली जाते म्हणजे आपलं ईस्टर्न हिल्स किंवा पूर्वांचल म्हणून पण एक पॉईंट असतो. तर पूर्वांचल आपण हे आत्ताच बघून घेऊया मग, कारण की परत मला वेळ भेटतो नाही भेटत. आणि तुम्ही आत्ता याच्या आधी जे पाहिलं लेसर हिमालया, ज्याची की ॲव्हरेज हाईट किती असते 3700 म्हणजे 3700 ते 4500 मीटर एवढी ॲव्हरेज हाईट असते. आणि तिथंच म्हणजे ते सर्वात जास्त पिकनिकसाठी चांगले पॉईंट मानले जातात, कारण की जे हायर हिमालय तिथं तर काय असणार आहे, बर्फ असणार आहे, सदैव बर्फ असणार आहे. आणि जे आपलं आता राहिलं काय मग मधलंवाला आपलं असतं ते काय म्हणतात लेसर हिमालय राहिलं. तर इथे म्हणजे आपले सर्व जी मसुरी, केदारनाथ, वैष्णवदेवी, शिमला, नैनिताल, दार्जिलिंग वगैरे असतात ना, तर हे वाले सगळे पॉईंट तर कुठे असतात म्हणजे आपल्या याच्यामध्ये येतात, कोणत्या लेसर हिमालयामध्ये येतात. जर तुम्हाला जर कोणी विचारलं बाबा आम्ही इकडे फिरायला चाललो आहे, तर त्यांना म्हणायचं तुम्ही लेसर हिमालयामध्ये फिरायला चालला आहे, इतका भारीवाला सीन होता. तर आता जे शिवालिक असतात ना, शिवालिक आता मोस्टली ऑब्झर्व कुठे केले जातात, तर सेवन सिस्टर्स कोणत्या आल्या तर इकडचे वाल्या जे आपले काय म्हणतात आपली राज्य आहेत ना, ती वाली. पहिलं असं तर ते अरुणाचल प्रदेश, आणि एक राज्य असं असतं की जे की सर्व राज्यांना आपलं काय म्हणतात सर्व राज्यांना टच करतं. कोणतं राज्य आहे म्हणजे त्या सेवन सिस्टर्समधलं, तर ते राज्य आहे म्हणजे आपलं नाही आहे म्हणजे ते भारताचं राज्य आपलं आसाम हे इथे आसाम येतं, ते सर्व म्हणजे यांना टच करतं. तर असा असतो सीन. मी त्याचा काही फोटो अजून बहुतेक काढलेला नाही. तर आपल्याला फक्त पाहायचं आहे काय शिवालिकचा तर सीन काय असतो, तर शिवालिकबद्दल पाहायला गेलं ना, तर त्यांना शिवालिक आपले जे यंगेस्ट माउंटेन रेंज असतात यांच्यामधला एक पॉईंट आपल्याला सापडतो, तो म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये. हा अरुणाचल प्रदेश दिसतो इथे. पण दुसरा असतो नागालँडमध्ये, त्याच्यानंतर मणिपूरमध्ये. असे छोटे छोटे त्यांच्या हिल्स असतात. हिल्स म्हणजे टेकड्या आपल्या कशा म्हणतो आपण त्या प्रकारे. त्रिपुरामध्ये एक असते, आणि आपल्या हे जे आपले काय म्हणतात इथलं मेघालय जे आहे जिथं खूप जास्त पाऊस पडतो, तर इथे पण त्यांचे 3 हिल्स का होते. तर यांना पण नाव आहेत, तर तुम्हाला नावं एकदम क्विक तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. तर अरुणाचलमध्ये जे असतं ना, अरुणाचलमध्ये टोटल 5 इथे हे असतात काय म्हणतात आपलं अरुणाचलमध्ये. ही आता तुम्हाला कंटिन्युअस ही जी लाईन दिसते ना, ही कंटिन्युअस लाईन दिसते ना, तर इथे 5 काय म्हणतात आपल्या हिल्स असतात. तर त्यांना काही डाफिया, मिरी, अबोर आणि मिहोमी आणि पटकाईबम म्हणजे मी पाठच केलेले आहेत. तर ही अरुणाचल प्रदेशमध्ये गावतात. परत जे आपलं कोणतं वाला आहे त्याच्या खालचं नागालँड, कारण की अरुणाचलमध्ये आपल्याला ती लोक खूप त्रास देतात चीनवाली, म्हणून आपण इथे नाग साप बसवलेला आहे. तर तो जो नाग असतो, नागामध्ये एकच त्यांना काय नाव असतं नागा पर्वत. आणि जे मणिपूर असतं, मणिपूरला मणिपूर हिल म्हणजे मणिपूर पर्वत आपण म्हणू शकतो. परत जे मिझोरममध्ये खाली जे कोपऱ्यात येतं, तर त्या मिझोरममध्येला मिझो पर्वत, आणि जे त्रिपुरामध्ये येतं इथे कोपऱ्यात, तर यांना त्रिपुरा पर्वत. आता ही बाकीची जी 5 राज्य झाली, ही राज्य आहे ना, म्हणजे हे हिमालयाचे तुटलेले हिस्से असतात. म्हणजे आता आणि हे कसे फाउंड होतात, तर तुम्हाला म्यानमार आणि भारताच्या मध्ये एक जो पर्वतरांग आहे ना, तसे त्या प्रकारे ते तुटलेले हिस्से आहेत. आणि जे आपलं मेघालय आपलं इकडे जे कोपऱ्यात राहिलं आहे, जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो, इथे जे मेघालय आहे, तर ते मेघालय आहे ना, ही हिमालयाची शृंखला नाही, तर ते एक पेनिन्शुलर प्लॅटो आहे. म्हणजे हे एक पठार आहे, जे की म्हणजे ज्याचा या म्हणजे बाकीच्या राज्यांसारखा संबंध नाही त्यांच्यामधल्या म्हणजे काही हिल्ससाठी. तर मेघालयमध्ये पण महत्त्वाचे 3 हिल्स पडतात. त्यांना काय म्हणतो गारो, खासी आणि जयंती. गारो, खासी आणि जयंतिया असं त्या 3 यांना म्हणलं जातं, हिल्सना म्हणलं जातं. तर व्हिडिओ कसा वाटला, थोडासा कन्फ्युजिंग होता मला पण माहिती आहे, पण व्हिडिओला नक्की बघा आणि शेअर करा. आणि कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.